अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला कधी मिळणार? जय पवारांनी दिली मोठी अपडेट. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आणि निधनाला 5 महिने होत आले आहेत. उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखात्याची जबाबदारी अजितदादांच्या खांद्यावर होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर जवळच अर्थसंकल्प असल्याने अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला होता आणि त्यानंतर ते खातं राष्ट्रवादीकडे देण्यात येण्याची शक्यता होती. मात्र अद्यापही अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं नाही. अशातच आता अर्थखात्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी या खात्याबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना जय पवारांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना जय पवार यांनी म्हटलं आहे की देशातील सर्वात जास्त मतांनी सुनेत्रा पवार निवडून आल्याचं सगळ्यांचं मनापासून आभार. दादा आपल्याला लवकर सोडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. अर्थखातं आपल्याकडे नसल्याने विकास कामे रखडलेली आहेत असं बोललं जात आहे, पण तसं नाही आहे. दादा आपल्याला सोडून गेले. दादा गेल्यानंतर अर्थसंकल्प मांडायचा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेतलेला आहे. आता काही दिवसांपूर्वी पार्थदादांची सुनेत्रा वहिनींची आमची तशी चर्चा झाली. मुख्यमंत्री बोलले आहेत की लवकरात लवकर आपलं अर्थखातं आपल्याकडे येईल आणि दादांची जी भविष्यातील विकास कामाचं स्वप्न होतं ते आपण पूर्ण करू असं देखील पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी म्हटलेलं आहे. मी दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करेन, तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन असंही ते पुढे म्हणाले आहेत. अर्थखातं अजून आपल्याकडे नाही आलंय म्हणून काय काही ठिकाणी आपले विकास कामं थांबलेत, तसं नाहीये. त्यावेळेस काय झालं, दादा आपल्याला सोडून गेले. अर्थसंकल्प तिथं जवळ होता, त्याच्यामुळे सीएम साहेबांनी ठरवलं की त्या क्षणाला ते अर्थखातं त्यांच्या जवळ ठेवतील. आता पण काही दिवसापूर्वी पार्थदादाची वहिनी साहेबांची आमची तशी चर्चा झाली. सीएम साहेब बोलले की लवकरात लवकर आपलं अर्थखातं आपल्याकडे तसं येईल आणि तसेच भविष्यातले जे दादांचे विकास कामाचे स्वप्न होते ते आपण पूर्ण करूया. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बारामती.